नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, चांगल्याची दुनियाच राहिली नाही असं वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल। कारण एखाद्याचं हित साधणं, खरं बोलणं, खरं वागणं, नियमांचं पालन करणं याला जेव्हा प्रतिष्ठा मिळत नाही, ते चुकीचं कसं हेच सांगितलं जातं ना, तेव्हा आपसूक आपल्या तोंडातनं हे वाक्य बाहेर पडतं। सध्या एका नवऱ्या मुलाला देखील हेच वाक्य बोलावंसं वाटतंय। सोशल मीडियावरती या प्रकरणाची भयंकर चर्चा सुरू आहे। भारतामध्ये लग्न म्हटलं की हुंडा, मानपान, देणं घेणं अशा गोष्टी लपून छपून केल्याच जातात। परंतु पुण्यामधील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंड्याचं हिंसक स्वरूप सर्वांनी पाहिलं। परंतु अशीही काही मुलं असतात जी प्रामाणिकपणे हुंडा नाकारतात। तर एका मुलाला हुंडा नाकारणं चांगलंच महागात पडलंय, कारण हुंडा नाकारला म्हणून त्याच्याकडे संशयानं पाहिलं गेलं आणि त्याचं होणारं लग्न मोडलं। सध्या रेडिट प्लॅटफॉर्मवरती हा विषय जोरदार चर्चेत आहे। रेडिट कर्त्यानं त्याच्या 27 वर्षीय चुलत भावाची कथा सांगितली। लग्न ठरलेला चुलत भाऊ रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो। त्याच्याकडे स्वतःची गडगंज श्रीमंती आहे, आलिशान गाड्या, बंगला आहे। थोडक्यात नाना पाटेकरांच्या डायलॉगप्रमाणे भगवान का दिया हुआ सब कुछ है। असं असतानाही बापुडा हुंड्याची अपेक्षा का करेल? तर झालं असं की श्रीमंत असलेला हा लग्नाळू मुलगा एका योग्य वधूच्या शोधात होता। अखेर त्याला साजेशी मुलगी त्याला मिळाली। करिअर करण्यासाठी उत्सुक, खानदानी, सुशिक्षित मुलगी मिळाल्यानं दोन्ही कुटुंबियांनी लग्नावरती एकमत केलं। लग्नाची बोलणी सुरू असताना वधूपित्यानं हुंडा काय घेणार असा प्रश्न नुसता विचारलाच नाही, तर त्याने नवऱ्याला आलिशान रेंज रोवर कार आणि एक ड्युप्लेक्स फ्लॅट देऊ असं जाहीरच करून टाकलं। नवऱ्याचं कुटुंब आधीच श्रीमंत आणि त्यात नियमांना धरून चालत असल्यामुळे गुन्ह्यास पात्र असलेल्या हुंडा त्यांनी नम्रपणे नाकारला। म्हटलं ना, चांगल्याची दुनिया नाही। हुंडा नाकारताच मुलीच्या वडिलांनी लग्नालाच नकार दिला। आणि कारण काय? तर वडिलांचं असं म्हणणं होतं की उच्च दर्जाच्या माणसाला त्याची योग्य किंमत माहीत असते। हुंडा नाकारतोय याचा अर्थ त्या नवऱ्या मुलात काहीतरी दोष आहे। आणि अशी सर्व कथा या रेडिट कर्त्यानं त्याच्या पोस्टमध्ये लिहिली। आणि एवढंच नाही तर नकाराला समर्थन देताना मुलीच्या वडिलांनी एक अजब तर्कही लावला। ते म्हणाले, शाओमी किंवा विवोचा फोन हा 15 ते 20 हजारांना बाजारात येतो, तरीही लाखांहून अधिक महाग असलेल्या आयफोनसाठी लोक रांगा लावतात का? तर ती त्यांची किंमत असते, हे लक्षात असू द्या। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं एका नवऱ्या मुलाला चक्क रेंज रोव्हर नाकारली म्हणून लग्न मोडण्याला सामोरं जावं लागलंय। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।